ते पवित्र ठिकाण आहे. शिव 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 शिव. बाप बाप रे बाप. विठ्ठल. अरे थांबा थांबा. विठ्ठल. बाजूला आवाज येत आहे. हा माणूस इतक्या अपवित्र ठिकाणी देवाचं नाव घेतो. त्याला आत्ताला घालवायलाच पाहिजे. थांबा. मी काशीचा पंडित. मला सर्व काही कळते. आणि हा इतक्या अपवित्र ठिकाणी देवाचं नाव घेतो. विठ्ठल. 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 अरे थांब थांब. अरे थांबतोस का नाही? तुला बाण आहे का नाही? तुला एवढंही कळत नाही देवाचं नामचिंतन कुठे घ्यावे? तुझ्या गुरुजींनी तुला काय शिकवले? तुझं गोत्र कोणतं? तुझं कुळ कोणतं? कुठे राहतोस? अरे बाबा तुझं नाव काय? माझं नाव तुकाराम. हा तात्या तुकाराम. आम्ही काशीवरून आमचा पाठ सोडून ह्याच्यासाठी आलो. आणि हा देवाचं नामचिंतन अपवित्र ठिकाणी करावा. तुला जरा सुद्धा लाज वाटत नाही का? अरे बाबा तूच का तो तुकाराम? तुला एवढंही कळत नाही देवाचं नामचिंतन कुठे घ्यावं? तुझ्या गुरुजींनी तुला काही शिकवलेच नाही वाटतं. आणि म्हणे याच्या घरी देव असतो. क्षमा असावी गुरुजी, परंतु ही वाणी आहे ना, ही जीव आहे ना, ही थांबतच नाही. सतत देवाचं नामचिंतन घेत असते. माझी मन अनावरणाच्या समदया नामाचा लागलासी, लागलासी. समदया नामाचा लागलासी, लागलासी. अरे थांब 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 थांब. तुझी वाणी थांबत नाही, तुझी जीभ थांबत नाही. काढ तुझी जीभ बाहेर. कशी नाही थांबत बघतो मी. असं बोलणाऱ्या चेहऱ्याला गोव्या असं हलू दे. विठ्ठल. विठ्ठल. काय हा चमत्कार? तुझी जीभ कशी नाही थांबत बघतोच मी. काढ पुन्हा तुझी जीभ बाहेर.